नमस्कार सर्वांना, सत्यमुंडे टेक या चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. चला तर आज आपण पाहणार आहोत DCS-MH ई पीक पाहणी 2026 साठी जी ई पीक पाहणी होणार आहे त्यासाठी शासनाचं नवीन परिपत्रक आलेलं आहे. म्हणजे GR जे आहे ते शासनाने प्रसिद्ध केलेलं आहे. तर यावर्षी जे आहे सर्व शेतकऱ्यांना जी ई पीक पाहणी करावी लागत होती, तर आता सहाय्यकाची नेमणूक होऊन सहाय्यक ई पीक पाहणी करणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या बांधावरती येऊन. तर त्यासाठी जी नियमावली जी आहे ती GR मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर शेतकऱ्यांसाठी जे आहे कोणीही शेतकऱ्यांना सहाय्यक यांना पैसे देण्याची गरज नाही, तर शासन यांना पैसे देणार आहे. तर कोणत्याही शेतकऱ्याने सहाय्यक यांना पैसे देऊ नयेत किंवा सहाय्यकाने शेतकऱ्याला पैशाची मागणी करू नये. तसं जर कोणी केलं, सहाय्यकाने शेतकऱ्याला पैसे मागितले, तर तुम्ही जे आहे तुमची तक्रार दाखल करू शकता. तर सहाय्यक यांनी कोणत्याही शेतकऱ्याकडून पैसे घ्यायचे नाहीत. तर DCS-MH हे ऍप्लिकेशन सहाय्यकांसाठी आहे. त्यामधून ई पीक पाहणी जी आहे ती होणार आहे. 20 मीटरच्या आतमध्ये येऊन बांधावरती येऊन 20 मीटरच्या आतमध्ये सहाय्यक यांना ई पीक पाहणी करायची आहे. तर यामध्ये जी संपूर्ण जी माहिती आहे ते आपण GR काय आहे तो दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी हे परिपत्रक GR जो आहे तो आलेला आहे. ॲग्रिस्टॅक योजनेतील डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS-MH अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याबाबतचं महाराष्ट्र शासनाचं हे परिपत्रक जे आहे 3 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये काय आहे ते आपण पाहूया, माहिती करून घेऊया. डिजिटल पीक सर्वेक्षण DCS-MH कार्यपद्धती. DCS-MH म्हणजे हे DCS-MH हे मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून सहाय्यक जे आहेत ते ई पीक पाहणी शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन करणार आहे. तर त्यासाठी शासन त्यांना जो आहे निधी देणार आहे. तर ते मानधन किती देणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पीक पाहणी नोंदवण्याची कार्यपद्धती काय आहे, तर हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी सहाय्यकामार्फत पीक नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सहाय्यकामार्फतच ई पीक पाहणी होणार आहे. शेतकऱ्याला पीक पाहणी करता येणार नाही. पीक पाहणी सहाय्यकाची नोंदणी आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTP प्रमाणीकरणाद्वारे करण्यात येईल. तसेच संबंधित मोबाईल उपकरणाचे IMEI बाइंडिंग करण्यात येईल. ज्या मोबाईलमध्ये तुम्ही जे आहे लॉग इन करणार आहात, सुरुवातीला तुमच्या आधार कार्ड बेसवरती मोबाईल नंबरला जो OTP येणार आहे, ज्या मोबाईलमध्ये करणार आहेत तुम्हाला त्याच मोबाईलमध्ये फक्त लॉग इन ओपन करता येणार आहे. तुम्हाला तेच लॉग इन दुसऱ्या मोबाईलमध्ये ओपन करता येणार आहे. ज्या मोबाईलमध्ये तुम्ही आधार कार्ड प्रमाणीकरण मोबाईल नंबरला OTP प्रोव्हाइड करून जे रजिस्ट्रेशन करणार आहात त्याच मोबाईलमध्ये तुम्हाला जे आहे ई पीक पाहणी करता येणार आहे. तर यासाठी जे आहे आपल्या प्रत्येक गावात शेतकऱ्याच्या अनेक शेती जमिनी असतात व त्या शेत जमिनीमध्ये शेतकरी विविध पिकांची लागवड करत असतो. शेतकऱ्याने त्याच्या एक शेतात लावलेली विविध पिके नोंदणी करतील त्या शेत जमिनीस ओनर्स प्लॉट म्हणण्यात येणार आहे. म्हणजेच शेतकऱ्याचे एका ठिकाणी असलेले जमिनीचे क्षेत्र म्हणजे त्या शेतकऱ्याची एक शेत जमीन याला ओनर्स प्लॉट म्हणता येणार आहे. म्हणजे एका ठिकाणची जमीन म्हणजे ती ओनर्स प्लॉट त्याला असं नाव दिलेलं आहे. तर हंगामी पिकांचा माहिती संच निर्मिती करताना करावयाची पीक पाहणी हे ओनर्स प्लॉट प्रमाणे करावयाची आहे. ओनर्स प्लॉट म्हणजे तुमचे जेवढं क्षेत्र असेल तेवढ्या क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ई पीक पाहणी त्यांच्या बांधावरती जाऊन 20 मीटरच्या आतमध्ये जाऊन पीक पाहणी करायची आहे. तर पुढे काय आहे, 100% पीक पाहणी ही सहाय्यकाद्वारे करून घेणे ही ग्राम महसूल अधिकारी यांची जबाबदारी असणार आहे. तर 100% पीक पाहणी जी आहे ती सहाय्यकाकडून करून घेण्याची जी जबाबदारी आहे ती ग्राम महसूल अधिकाऱ्यांची असणार आहे. तर ई पीक पाहणी म्हणजे शेतकऱ्याची जबाबदारी नसून ती सहाय्यकाची जबाबदारी असणार आहे. 100% ओनर्स प्लॉटची पीक पाहणी ही गटाच्या बांधावरून 20 मीटरच्या आतमध्ये जाऊन करावी लागणार आहे. प्रत्येक प्लॉटच्या 20 मीटरच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला ई पीक पाहणी करायची आहे. शेतकऱ्याचे कसं असतंय, जेवढे सर्वे नंबर असतील तेवढ्या सर्वे नंबरमध्ये जाऊन प्रत्येक शेतकऱ्याची ई पीक पाहणी करावी लागणार आहे सहाय्यक यांना. तर सहाय्यक यांना त्याचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. सहाय्यक नेमणूक करण्यासाठी तहसीलदार स्तरावरील कार्यपद्धती. तर ही कार्यपद्धती काय असणार आहे, तहसीलदार प्रत्येक 1000 ते 1500 ओनर्स प्लॉटसाठी एक जो आहे तो
सहाय्यक म्हणून निवड करण्यात येणार आहे. तर ते कोण असू शकते? कोतवाल असू शकते, ग्राम रोजगार सेवक असू शकतो, किंवा आशा सेविका असू शकते, किंवा महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान कर्मचारी MSRLM, किंवा CSC चालक सुद्धा असू शकतो, किंवा ग्रामस्तरीय मानधन तत्वावर कार्यरत इतर विभागांचे कर्मचारी असू शकतात, किंवा मानधन तत्वावर काम करणारे कर्मचारी उपलब्ध नसल्यास माय भारत पोर्टलवर नोंदणीकृत नेहरू युवा स्वयंसेवक इत्यादीपैकी एकाची नेमणूक ही सहाय्यक म्हणून करतील. जे एवढे जे असतील ग्राम रोजगार सेवक असेल एवढ्या याच्यामधून एक जणाची जी आहे 1000 ते 1500 जर ओनर्स प्लॉट असतील तर त्यासाठी एक जणाची नेमणूक करण्यात येणार आहे. तर जास्तीत जास्त जे आहे एक सहाय्यकाला फक्त आणि फक्त 1500 ओनर्स प्लॉट करिता एक सहाय्यक याप्रमाणे सहाय्यकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. फक्त 1500च तो जो सहाय्यक आहे ई पीक पाहणी ओनर्स प्लॉटची करू शकणार आहे. तर ओनर्स प्लॉट म्हणजे एक जणाचे जर 5 असतील सर्वे नंबर तर ते 5 ओनर्स प्लॉट झाले. तर प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र पीक पाहणी सहाय्यकाची नेमणूक करण्यात येणार आहे. एक पीक पाहणी सहाय्यकाकडे जास्तीत जास्त किती 1500 ओनर्स प्लॉटची जबाबदारी देण्यात यावी. ज्या गावामध्ये 1500 पेक्षा कमी ओनर्स प्लॉट उपलब्ध असतील अशा गावांसाठी देखील स्वतंत्र पीक पाहणी सहाय्यकाची नेमणूक करण्यात येणार आहे. परत कमी ओनर्स प्लॉट असणाऱ्या गावांचे एकत्रीकरण करून 2 किंवा त्यापेक्षा जास्त गावे एका सहाय्यकास नेमून देण्यात येतील, परंतु ओनर्स प्लॉटची संख्या 1500 पेक्षा जास्त नसावी. 2-3 गावा मिळून सुद्धा एक सहाय्यक म्हणजे तिथं ओनर्स प्लॉट 1000 ते 1500 होत नसतील समजा एका गावामध्ये तर 1, 2, 3 गावं मिळून जे आहे एक सहाय्यकाची नेमणूक होऊ शकणार आहे. ज्या गावामध्ये 1500 पेक्षा जास्त ओनर्स प्लॉट आहेत त्या गावामध्ये एक पेक्षा अधिक सहाय्यकांची नेमणूक करण्यात येणार आहे. जर एका गावामध्ये 1500 पेक्षा जास्त जर ओनर्स प्लॉट असतील तर त्या गावामध्ये 2 सहाय्यकाची नेमणूक करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये एका सहाय्यकाकडे 1500 ओनर्स प्लॉट पेक्षा जास्त ओनर्स प्लॉटचे कामकाज देता येणार नाही. 1500 ओनर्स प्लॉट पेक्षा सहाय्यकाला जे आहे ई पीक पाहणी करता येणार नाही. फक्त त्यांना 1500 ओनर्स प्लॉट एवढीच जे आहे ती ई पीक पाहणी करता येणार आहे सहाय्यकांना. पीक पाहणी सहाय्यकांची नेमणूक ही केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवरून ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार हे त्यांच्या लॉग इन मधून करणार आहेत. पीक पाहणी सहाय्यकांची नेमणूक ही केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवरून ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार हे त्यांच्या लॉग इन मधून करणार आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमच्या DCSMH ह्या ऍप्लिकेशन मधून तुम्हाला सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर सहाय्यकाची जबाबदारी काय असणार आहे तर हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी सहाय्यकामार्फत पीक नोंदणीची प्रक्रिया सुरू करतील. परत गावातील 100% ओनर्स प्लॉटची पीक पाहणी ही केवळ सहाय्यक यांनी करावायची आहे. तर गावातील 100% ओनर्स प्लॉटची पीक पाहणी ही केवळ सहाय्यक यांनी करावायची आहे. तर यामध्ये शेतकऱ्याचा रोलपेक्षा सुद्धा सहाय्यकाचा रोल सर्वात जास्त आहे. सहाय्यकानं शेतकऱ्याकडून पाठीमागे लागून जे आहे त्याची ई पीक पाहणी लवकरात लवकर करून द्यायची आहे. सहाय्यक स्तरावरून नोंदविण्यात आलेल्या नोंदीची 100% पडताळणी ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. सहाय्यक स्तरावरून नोंद केलेल्या आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर गाव नमुना 12 वर प्रतिबिंबित करण्यात आलेल्या पीक नोंदणीमध्ये काही दुरुस्ती असल्यास शेतकरी मंडळ अधिकारी यांना अर्जाद्वारे कळवतील आणि मंडळ अधिकारी तात्काळ स्थळ पंचनामा करून ती पीक नोंदणी मोबाईल ॲपद्वारे दुरुस्त करतील. सहाय्यक स्तरावरून नोंद करण्यात आलेली ई पीक पाहणी ग्राम महसूल अधिकारी यांनी नामंजूर केली असता पुन्हा सहाय्यकांना मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन पीक नोंदीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जर एखादी ई पीक पाहणी ग्राम महसूल अधिकारी यांनी नामंजूर केली तर सहाय्यकांना परत ती जी आहे ई पीक पाहणी त्यांच्या मोबाईलमधून परत नोंद करावयाची आहे. मंडळ अधिकारी मोबाईल ॲपद्वारे व्हेरिफायर म्हणून लॉग इन करतील. मंडळ अधिकारी हे व्हेरिफायर असणार आहेत. ग्राम महसूल अधिकारी यांनी 2दा नाकारलेल्या सर्व पीक नोंदीची पडताळणी करून मंडळ अधिकारी स्वतः मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदी करतील. स्वतः जे आहे ती मंडळ अधिकारी स्वतः मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदी करतील.
सहाय्यकाचं जे मानधन आहे, मी जे तुम्हाला सांगितलं अगोदर, शेतकऱ्यांनी सहाय्यक यांना पैसे जे आहे देण्याची आवश्यकता नाही किंवा कोणत्याही सहाय्यकाने शेतकऱ्याकडून पैसे घेऊ नयेत. किंवा एखादा सहाय्यक जर पैसे मागत असेल तर त्याला हा GR दाखवा किंवा त्याच्या विरुद्ध तुम्ही तक्रार सुद्धा देऊ शकता. तर सहाय्यक यांना ओनर्स प्लॉट निहाय, हंगाम निहाय प्रति ओनर्स प्लॉट 10 रुपये, निर्भीळ पिकासाठी आणि ₹12 मिश्र पिकासाठी मानधन देण्यात येणार आहे. तर प्लॉट एक म्हणजे एका सर्वे नंबर मध्ये जर तुम्ही एकच पीक घेतलं असेल तर त्याला 10 रुपये मिळणार आहेत. आणि निर्भीळ पीक त्याच एक सर्वे मध्ये जर तुम्ही 2 पिकं घेतलेले असतील, मिश्र पीक घेतलेले असेल तर त्याला जे आहे ते 12 रुपये जे आहे ते मानधन देण्यात येणार आहे. सहाय्यक यांचे मानधन सहाय्यक यांनी दिलेल्या बँक खात्यामध्ये महसूल विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने वर्क करण्यासाठी कृषी विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना SNS प्रणालीद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर बँक अकाउंट कसं ऍड करायचं त्यासाठी पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर ही जी आहे अशी संपूर्ण जी माहिती आहे, शासनाचं परिपत्रक आलेलं होतं. तर ही संपूर्ण जी माहिती आहे शेतकऱ्यांनी अवश्य, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.